हाय एव्हरीवन, तर बघू शकता आहोनी असं मस्त मस्त हार आणलाय. तर चला म्हटलं पहिला अंघोळ करून आली, पहिले अशी मस्त मस्त पूजा केली. तर 5 डेजच्या बाद मी आज पूजा केली. तर मला असं वाटत होतं मी किती वर्ष झाली पूजाच नाही केली बाबा, गर्ल्स प्रॉब्लेममुळं. तर चला आज फायनली मी पूजा केली. संडेला मी पूजा नाही करत, पण 5 दिवस पूजा नाही केली तर बापरे घर असं खायला उठलं होतं मला. तर चला अशी मस्त पूजा झालेली. मॉर्निंगला सकाळी आहोंना पोहे दिले आणि कामावर जातात ते सकाळी सकाळी, मग त्यांना नाव दिलं. आणि मग आज होता साऊथ स्पेशल नाश्ता, संडे स्पेशल साऊथ स्पेशल असं म्हणू शकता तुम्ही. तर मग असे मस्त बघा इकडे शेंगदाणे भाजायला घेतले आणि इकडं बघा चणा डाळ हे सगळं मला भाजून घ्यायचं आहे. ह्याची डाळ काय म्हणतात, उडीद डाळ, इकडं बटाटे लावलेत आणि सगळं भाजून घेतलं आणि मस्त असं ग्राइंडर करून घेतलं. आणि चला आता तडका देऊ चटणीला. तर मस्त अशी जिरे मोहरीची तडका द्यायचा. जिरे मोहरी टाकले, राई कोण कोण म्हणतं, मोहरी म्हणतं, कोण काय म्हणतं. तर चला ह्यात मस्त असं नाही का तडकाला मिरची कढीपत्ता आणि असा मस्त अशा आपल्या चटणीला तडका एकच नंबर झाली होती राव, तुम्हाला काय सांगू. आणि संडे म्हणला ना, मला सगळ्यांना वाटतं सुट्टीचा दिवस आहे काम कमी, मला तर खूप जास्त काम वाटतं संडे दिवशी. तर इकडे चटणी तयार झालेली आहे. लगेच चला आपला बटाटा पण इकडं शिजलेला, मग लगेच बटाट्याला पण फोडणी टाकली आणि मस्त असा आपला बटाटा पण रेडी झालेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही अशी छान छान अशी एक सुगरण हाऊसवाईफ आहे मी बरं का. तर चला अशी एक मस्त झालेलं इकडं लगेच इकडं तवा ठेवला. आणि तुम्हाला सांगते मला डोसा बनवायला ना, डोसाच येत नाही बनवायला काय माहिती. तर मी तुम्हाला सांगते, मी माझ्या पद्धतीनं बनवते. तर मग अशी आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे बरं का, तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. तर असा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं टाकायचं त्याचं बॅटर ना, असं गोल 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 फिरवायचं. हे बघा असं मस्त नाही तर काय करायचं, तर असं असतं माझं डोकं कुठं ना कुठं लावायचं. ते गोल 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 फिरवाय गेलं ना, ते आहे ना माझ्या ह्यालाच चिपकतं, म्हणून मी अशी आयडिया लावते. आणि मग मस्त बघा कसं पण बनवा, इकडून खावा इकडून खावा, असं पोटातच जाणार आहे बघा. असं पण छान होतो खरपूस एक मस्त असे डोसे बनवले. आणि पोरं झोपलेलीच होती, मग मला भूक लागायला लागली. मग मस्त मी अशी माझी प्लेट बनवून घेतली आणि मस्त मस्त कधी खाईना असं झालं होतं. असं मस्त टी व्ही वगैरे लावली आणि ताव मारला बघा. अशी चटणी आणि बटाटा मिक्स करायचं ना, असं घ्यायची बाईक आणि मस्त एक ताव द्यायचा. तर एकच नंबर झाला होता, तुम्हाला काय सांगून. त्यासोबत अशी मस्त मस्त काकडी. तर असा एकच नंबर नाश्ता झाला आपल्याला. मग लगेच पोरं उठली, मग त्यांच्यासाठी बनवाय गेले. तर ती म्हटली मम्मी थोडासा कडक कडक दे. तर असा झाला. मग पोरांना गरमागरम दिले बघा असे डोसे. तर पोरांसाठी नाही का एक आईचं असं करू शकते. आता आमचे दिवस गेले काय काळ, आमचे दिवस गेले. आता आमची आई पण आम्हाला द्यायची. मग मोठी उठली, तिला खायचा होता मसाला डोसा, मग तिच्यासाठी असा मसाला डोसा बनवला. तर असे छान छान डोसे बनवून झाले बघा.